त्या एवढ्या इतक्या आनंदित होत्या ना की मला असं वाटतं नवऱ्याचा हात धरून मांडवात येताना पण एवढ्या नसते, ओके नाही? कारण त्यावेळेला दडपण असतं, भीती असते, आपण नव्या घरात जाण्याची हुरहूर असते. पण आज मात्र उधार पूर्ण त्यांना आत्मविश्वास दिलाय आणि घरातून बाहेर आणलंय. त्यांच्यासाठी मुद्दाम रेड कार्पेट अंथरलंय. मी एका कवितेत असं म्हटलंय माझ्या, सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ आणि फुलवेणीत माळण्यासाठी पुनवेचं चांदणं. सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ आणि फुलवेणीत माळण्यासाठी पुनवेचं चांदणं. उन्हाच्या काहिलीत गोंदलेली चंद्रकोर घामेजून जाते तेव्हा रिकामी कळशीही अनवानी पावलांना जड वाटते. आज कीर्तीताईंनी तुमच्यासाठी हे भाग्य रेखा इथपर्यंत तुम्हाला घेऊन आली. त्या शिवराणी सांगत होत्या आणि कलेक्टर साहेब मला मुद्दाम आवाज देऊन विचारत होते की त्यांचं नाव काय आहे. कारण त्यांनी जे सांगितलं की मी बाहेर घराच्या निघले नव्हते. अजून एक आत्ता सांगितलं मॅडम, मी हाऊसवाईफ होते आणि घरात अडकलेल्या महिलांची अवस्था मला माहिती आहे. ज्या महिला खूप काही करण्यासारख्या असतात, ज्यांच्या मनात खूप मोठं स्वप्न असतं, त्या महिलांना जेव्हा चार भिंतीच्या आत थांबावं लागतं ना, तर ती एक तडफड, ती जी अस्वस्थता ती प्रत्येकीला माहीत आहे. आणि त्यामुळं त्यातून तुम्हाला बाहेर काढून एक मदतीचा हात देऊन इथपर्यंत घेऊन येणं ना, ही एकतर आपली आई करते, एकतर मैत्रीण करते, नाहीतर मोठी बहीण करते. आणि ह्या सगळ्यांचं काम यांनी केलंय म्हणून एकदा जोरदार मैत्रिणींनो, महिलांच्या आयुष्यामध्ये फार कमी दिवस असतात जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं. जेव्हा त्या सकाळी उठतात तेव्हा झोपतानाच त्यांच्या डोक्यात उद्या काय करायचं याचं नियोजन असतं, लिस्ट असते मोठी. सकाळी इतक्या वाजता उठायचं, हे करायचंय, ते झाल्यावर ते करायचंय आणि ते झाल्यावर ते करायचंय. आणि ती दिवसाची लिस्ट संध्याकाळी 10-11 वाजेपर्यंत संपत नाही. झोपताना पुन्हा त्यांना हे वाटत असतं की अरे आजचं हे काम राहूनच गेलं, अरे आज यांना आवश्यक होतं फोन करून ते राहूनच गेलं, अरे आज तिकडे जायचं होतं ते करायचंच राहून गेलं. म्हणजे दिवसाचे 24 तास सुद्धा मला असं वाटतं कमी पडतात. मी आता मध्यंतरी एका ठिकाणी म्हटलं की मला असं वाटतं की आयुष्यामध्ये ज्या महिलांना खूप करण्याची इच्छा असते ना, त्यांना 24 तास सुद्धा कमी पडतात. कारण ना त्यांच्यामध्ये त्यांची एनर्जी आलेली असते कामाची. जो यशस्वी होतो ना, तुम्ही कुठलाही ऍक्टर पहा, अभिनेत्री पहा, एखादी सामाजिक कार्यकर्ती पहा, एखादी राजकीय पर्सनॅलिटी पहा, जे खूप व्यस्त असतात ना त्या लोकांचं शेड्यूल पहा. मिनिट टू मिनिट, कट टू कट नियोजन असतं त्यांचं, अगदी मिनिट टू मिनिट. आणि ते नियोजन करताना आपण म्हणतो मग हे थकत कसे नाही, हे काय खातात म्हणजे हे थकत नाहीत. तर मला असं सांगायचंय की ते काही खात नाहीत वेगळं आपल्यापेक्षा, त्यांच्यामध्ये ना कामाचा इतका मोठा उत्साह असतो, त्यांच्यामध्ये ना कामाचा इतका मोठा उत्साह असतो की तो त्यांच्या कामातून जाणवत राहतो. म्हणून आपण सगळ्याजणी या ठिकाणी इतक्या सुंदर सुंदर नटून थटून आलाय, भारी दिसतायत. आणि मी आधी म्हटल्यानुसार की जोडीदाराचा हात धरून मांडवात येताना सुद्धा आनंदी नसताना एवढे आनंदी आहात. आणि ह्या सगळ्या आज इतके मोठे हे सगळं पाहिलं ना, जिल्हाधिकारी साहेब दडपून गेले, तेवढे एवढे सगळे वितरित करायचे. म्हटलं थांबायचंय तुम्हाला, तेवढ्यात मॅडम म्हटलं की नाही तुमच्याकडून 5च आहेत आणि जाता येईल तुम्हाला. तर गंमत अशी आहे की मी कवयित्री आहे, मी पण तुमच्यासारखीच आहे, बाई आहे. आणि बाई असूनही मल्टीटास्क करत असते सतत. काल शिल्लोडले होते,
सतत आपण असं पळत असलो ना की मला सगळ्या मैत्रिणी म्हणत असतात माझ्या, तू काल शिरोडला होती, आज जालन्यात, परवा कुठं पुण्यात, तू कधी येते आणि कधी जाते. तर ते येणं जाणं याच्यात आहे ना एक मजा असते, एक रोमांच असतो. कोण म्हणतं असं की प्रेमात पडल्यावरच माणूस जास्त उल्हासित होतं. मनापासून काम केल्यावर माणूस तेवढंच उल्हासित होतं. नशा असते ना, फक्त दारूची नशा नसते, कामाची सुद्धा खूप मोठी नशा असते. झिंगलेली असते माणूस. तुम्ही जर समजा खूप काम करणारा माणूस पाहिला ना, ते सतत झिंगलेलं असतं, वेड्यासारखं काम करत राहतं. ते झालं की ते झालं की ते, आणि त्याच्यात आहे ना अशी झिंग असते. आणि त्याच्यातून यशस्वी जेव्हा होतं तेव्हा तर त्याला आभाळ ठेवणं झालेलं असतं. मी तुमच्या समोर जास्त काही बोलणार नाही, तुम्हाला सगळे अनुभव आहेत आणि सगळ्या काही जगण्यातल्या गोष्टी तुम्ही जगून बसलेले आहात. पण तुमच्यासाठी एक कविता मी आज या ठिकाणी ठेवते. म्हटलं ओंकार भोजने, तो माझा लहान मुलगा, आणि ते दोन भाऊ इतके बदमाश, राजकारणामध्ये असलेले अत्यंत इंग्लिश माणसं. तर त्या दोन माणसाची मी आई, म्हणजे मी किती बदमाश असेल. तर अशा पद्धतीने ते वेब सिरीज 10 एपिसोड केले आहे. तर त्यांनी माझ्या या कवितेचे हक्क विकत घेतलेले आहेत. तर ती कविता तुमच्यासाठी मी ठेवते. कविता अशी आहे की गाव आहे, गावाच्या बाजूला एक मळा आहे, त्या मळ्यामध्ये महिला मिरच्या तोडतात लाल. आता जिथून गावातून कुणी आलेले असतील तर त्यांना हे सगळं माहिती आहे की सगळ्या महिला वेगवेगळ्या वयोगटाच्या महिला लाल मिरच्या तोडायला, शेतातली कामं करायला जातात. तर त्याच्यात काही माझ्यासारख्या 2 लेकराच्या आई आहेत, काही आजी आहेत, काही नवीन तरुणी आपल्या दीप्तीसारख्या मुली आहेत, तरुण एकदम तडफदार, काही प्रेमात पडलेल्या मुली आहेत, अशा सगळ्या वयोगटातल्या. आणि तिथं ते मिरच्या तोडतात, खेड्याच्या महिला. आणि त्याच्यात गमत अशी होते की त्या सासूचं सुनाचं गाणं सांगत असतात. मेरे जेठानीने ऐसा किया. आता हे हिंदीत सांगितलं म्हणजे मराठीतलं गावाकडचं वेगळंच असतंय. ती माझी सासू आहे ना, ती अशी खतरनाक आहे, तिचा पाय मोडून असं शिळे देतात 2-4 दणात. अशा त्यांचे एक घराणे असतात. आणि ती मुलगी असते ना जी वेगळी वयात आलेली, तिला वाटते की हे काय घराणे चालले. मग ती गाणं म्हणते पिक्चरचं, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजुळ राणी, एवढंच म्हणते. आपल्या कवितेतली मुलगी एवढंच म्हणते. आणि मग काय होतं की ती गाणं म्हणते ना, माझ्यासारखी बाई जी मिरच्या तोडणारी तिच्या बाजूची असते, ती पूर्ण मन, तुम्ही म्हटलं तसं पूर्ण मन, काय छान आवाज आहे तुझा. ती म्हणते नको गाणं म्हटलं तर दादा लगेच लग्न करून टाकतील, नको. आणि मग माझ्यासारखी बाई जाऊ दे, आपण काय करूया, थोडंसं काहीतरी आपल्या आवडणाऱ्या माणसासाठी गाण्यातून बोलूया. त्या सिच्युएशनसाठी मी हे गाणं लिहिलंय. ते गाणं आता सांगते. हुर हुर
आजीबाई अशा बसलेल्या असतात, मिरच्या तोडायचं सोडून. मग आजीला कुणी म्हणतं, आजी तुमचा नंबर आहे, तुम्ही म्हणा आता आजोबासाठी. आजी म्हणती, त्या म्हाताऱ्यानं कधी मला प्रेमाने एक शब्द बोलला नाही, मी नाही म्हणत गाणं. आजी म्हणतात, नाही नाही आजी असं नाही, बाबाला सांगू बरं आम्ही. आणि मग आजी त्या सगळ्यांपेक्षा वेगळं प्रेम करणारी आजी काय म्हणते बघा. शेतात जोंधळ्या परी, शेतात